मुदगा कृषी पथ सहकारी क्षेत्रातील भ्रष्टाचाराचा निषेध करत शनिवारी येथील ग्रामस्थांनी आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले। मुदगा गावातील शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यायचं होतं, परंतु येथील कृषी पथ सहकारी संस्थेने ते दिलं नाही। डीसीसी बँकेने 4,500 कोटी रुपये शेतकऱ्यांना कर्ज दिल्याचं सांगितलं आहे। मात्र मुदगा गावातील शेतकऱ्यांना कर्ज न देता येथील कृषी पथ सहकारी संस्थेने फसवणूक केली आहे असं निवेदनात म्हटलंय। संघाच्या वतीनं ज्या माझ्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी जे क्रॉप लोन मिळतं ते गेली 2-3 वर्ष मिळत नाही आहे। त्याचं कारण हे लोक सांगतात की त्या सोसायटीचं ऑडिट व्यवस्थितरित्या झालेलं नाही आहे। त्या सोसायटीमध्ये भरपूर भ्रष्टाचार, संस्थेमध्ये भरपूर भ्रष्टाचार झालेला आहे आणि ते सत्य आहे। 64A इन्क्वायरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी त्या सोसायटीमध्ये डायरेक्टर असतील किंवा चेअरमन असतील त्या लोकांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे हे 64A या इन्क्वायरीमध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे। ह्या सर्व गोष्टी आपण मान्य डीसी सरांना ह्या निदर्शनाला आणून दिल्या। आज डीसी सरांना या ठिकाणी त्या माध्यमातून आपण जे क्रॉप लोन ज्या शेतकऱ्यांना मिळत नाही आहे त्या संदर्भात आम्ही या ठिकाणी डीसी सरांना भेटलो। डीसी सरांनी सांगितलं की खरोखरच आत्ता त्या ठिकाणी त्या संस्थेमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे हे निदर्शनाला डीसी सरांच्या आलेलं आहे आणि डीसी सरांनी ऑर्डर केलेली आहे की संबंधित कोण अधिकारी असतील किंवा ते लोक कोण असतील भ्रष्टाचार केलेले त्यांच्यावरती कारवाई करावी असा आदेश डीसी सरांनी दिलोय असा आम्हा शेतकऱ्यांना सांगितलेला आहे। आता डीसीसी बँकेचं इलेक्शन होऊ घातलं, मला असं वाटतं की त्या बँकेचं एक मत वाया जाईल। या माध्यमातून कोणीतरी डायरेक्टर त्या संपूर्ण लोकांना मदत करतं, त्या भ्रष्ट डायरेक्टर असतील, काही डायरेक्टर असतील किंवा चेअरमन असतील त्या ठिकाणी त्यांना मदत करू इच्छितं आणि करत आहे। म्हणून तर इतके दिवस हा क्रॉप लोन ज्या माझ्या शेतकऱ्यांना मिळायचा आहे तो मिळालेला नाही आहे। आज डीसीसी बँक सांगते की 4,500 कोटी रुपये आम्ही शेतकऱ्यांना क्रॉप लोनच्या माध्यमातून किंवा इतर लोनच्या माध्यमातून वाटलो असं त्यांनी सांगतात। मी डीसीसी बँकेच्या डायरेक्टरांचं अभिनंदन करतो, परंतु माझ्या मुदगा गावातील शेतकऱ्यांना ते आज लोन का भेटत नाही आहे, क्रॉप लोन हे का भेटत नाही आहे हा एक प्रश्न आमच्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आलेला आहे। आम्हाला डीसी सरांनी 10 दिवसाचा वेळ दिलेला आहे। जर 10 दिवसामध्ये जर माझ्या शेतकऱ्यांना हे लोन जर मिळालं नाही तर त्या ठिकाणी माझे शेतकरी बांधव त्या ठिकाणी अमरण उपोषण करणार आहेत। जर अमरण उपोषणामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना काहीतरी झालं तर समस्त शेतकरी संघटना असेल किंवा श्रीराम सेना हिंदुस्थान असेल किंवा शेतकरी बांधव असेल त्या ठिकाणी गावामध्ये जाणार आणि तिथं काहीतरी अनुचित प्रकार घडला तर त्याला जबाबदार त्या बँकेचे चेअरमन असतील किंवा त्या बँकेचे डायरेक्टर असतील। तुमच्या माध्यमातून मी सरकारला विनंती करू इच्छितो की माझ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर त्या ठिकाणी मुदगा कृषी पती संघाच्या माध्यमातून जे क्रॉप लोन त्या ठिकाणी मिळतं ते त्वरित मिळावं हीच विनंती आज डीसी सरांना आम्ही करायला आलेलो। लवकरच मुदगा कृषी पथ सहकारी संस्थेकडून शेतकऱ्यांना कर्ज न दिल्यास मोठ्या प्रमाणावर आंदोलन केलं जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आलाय। यावेळी रमाकांत कोंडुस्कर, विजय शिंदे, विनायक बडिगेर यांच्यासह इतर उपस्थित होते। विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।